लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अगदी पावसाळ्याच्या हंगामात टँकरची प्रतीक्षा करणाऱ्या नाशिककरांना पुढील वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध असणार आहे। जिल्ह्यातील धरणांमध्ये नोव्हेंबर अखेरीस 64,076 दशलक्ष घनफूट म्हणजेच 97.58% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा सुमारे 20% अधिक असणं हे नाशिककरांसाठी सुखद वृत्त आहे। जिल्ह्यात पावसाळ्यात अनेकदा नांदगाव, सिन्नर, चांदवड यांसारख्या काही तालुक्यांमध्ये हमखास पाण्याची टंचाई निर्माण होते। परिणामी जिल्हा प्रशासनाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करणं भाग पडतं। ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील महिलांना टँकरच्या प्रतीक्षेत आपला अर्धा दिवस खर्ची घालावा लागतो। गेल्या उन्हाळ्यात जिल्हावासियांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या। अर्थात टंचाईची दाहकता पूर्वीच्या तुलनेत काहीशी कमी होती, परंतु यंदा पावसानं सरासरी गाठल्यानं धरणं तुडुंब भरली आहेत। आपल्याकडे 1 जून ते 30 सप्टेंबर असा पावसाचा हंगाम असो। हा हंगाम संपून 2 महिने उलटले आहेत, तरी देखील अजूनही जिल्ह्यात धरणांमध्ये 97.58% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। नाशिक जलशुद्धीकरण केंद्रात स्वच्छतेसाठी वापरले जाणारे पाणी, वाहिन्यांमधील गळती, पाणी चोरी, अनधिकृत जोडण्या, पाणी मापनासाठी मीटर नसणे वा संथ चालणे आदी कारणास्तव 43% पाणी महसूल नसणारे आहे। त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत राखण्यासाठी विहित मापदंडापेक्षा जादा पाण्याची आवश्यकता भासते। याकडे लक्ष वेधत शहरासाठी 2024-25 या वर्षात 6,200 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याची मागणी महापालिकेनं पाटबंधारे विभागाकडे केलेली आहे। महापालिकेला गेल्या वर्षी ऑक्टोबर 2023 ते 31 जुलै 2024 या कालावधीत 5,314 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेले होते। तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा 20% अधिक जलसाठा असल्यानं नाशिककरांची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।